नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करायचं आहे, कारण इकडं मी तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. जसं की ड्रेस, पावसाचे कसे कपडे घालायचे आणि कसे सेट आहे, कसे कोणते सेट घालायचे आणि कसे लुक करायचे हे मी सगळं तुम्हाला ह्या चॅनलवर दाखवणार आहे. सो पटापटा जाऊन सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. तर चला, आज आपण बघणार आहोत. मस्त मी आहे ना काल बाहेर गेले होते, सो तिकडं मला इयरिंग खूप सुंदर सुंदर इयरिंग दिसले होते. सो म्हटलं चला घेऊया आपण. 100ला 3 होते. तसे तुळशीबागेत 100ला 3च असतात. सो मी तुळशीबागेत गेले होते, तर मी तिकडनं मस्त मस्त इयरिंग्स आणलेले आहेत. सो मला तुमच्याशी पण शेअर करावं. चला दाखवते. चला, आणि इयरिंग्स आणि बांगड्या पण आणलेल्या आहेत, ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. 3 जोड आणलेले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे मला बांगड्या कानातल्याचा म्हणजे जास्त करून इयरिंग्सचा किती शौक आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. माझं आहे ना इयरिंग्सचं कलेक्शन लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. कोणाकोणाला बघायला आवडेल माझं इयरिंग्सचं कलेक्शन नक्की सांगायचं आहे कमेंट्समध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला बघूया आपण. हे एक आहे ब्ल्यू कलरचे, आशेमधून आहे. असे खूप सुंदर वाटतात, साडीवर ड्रेसवर एक नंबर वाटतात. असे आहे, खूप छान वाटतात. हे एक पहिलं. त्यानंतर हे असे किती सुंदर आहेत ना, सो नाईस. खूप गोंडस आहेत, खूप गोड आहेत, मला खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले हे? म्हणजे मी जेवढे इयरिंग्स आणते ते मला सगळेच आवडतात, कारण ते मी माझ्यासाठी घेते ना, आणि मी माझ्या चॉईसने घेते. सो मला खूप आवडतात. सो हे असे काय दिसतात तिकडे घातल्यावर ड्रेसवर आणि साडीवर एक नंबर वाटतात हे इयरिंग्स. खाली असे घुंगरू आहेत ना, सो अजूनच एलिगन्स वाटतात हे वाले. त्यानंतर आहे हे झुमके, इयरिंग्सवाले झुमके, हे पण खूप छान वाटतात. हे साडीवर ड्रेसवर खूप सुंदर सुंदर वाटतात. उलटं पकडलं होतं. असे काय आहेत हे इयरिंग्स. सो असे 3 आहेत. 100ला 3 असतात तिकडं. खूप सुंदर सुंदर असतात, ह्याच्यापेक्षा भारी भारी होते. हे खूप मोठे, ह्याच्यापेक्षा हे लहान, ह्याच्यापेक्षा हे लहान. असे 3 आहेत. मस्त आहेत ना, मला खूप आवडले, सुंदर आहे. आणि त्यानंतर हे असे बांगडे आणले, 100ला 4. खूप सुंदर आहेत. हे सिंगल ड्रेसवर पण घातल्यावर छान वाटतात, आणि मध्ये वेगवेगळ्या बांगड्या घालून इकडेच एक ह्या साईडला एक ह्या साईडला पण छान वाटतात. आणि नुसतं असे घातले तरी पण छान वाटतं. बघू शकता हे किती सुंदर दिसतात ते. त्यानंतर हे असे दिसतात ते. असे दिसतात ते. सो असे काय आहेत, आणि असे पण घालू शकतो आपण. साडीवर ड्रेसवर एक नंबर दिसतात हे, मला खूप आवडले. छान आहेत ना. असे आहेत. आणि अशी माझी छोटीशी शॉपिंग केलेली आहे मी काल तुळशीबागेतून. आणि एक घरात घालायला चप्पल आणली, सो ती पण दाखवते. चला, आता ही मी घरात घालण्यासाठी चप्पल आणली. मला खूप गार लागतं थंडीत, पावसाळ्यात तर जास्तच पाय ठेवू वाटत नाही, आणि खाली पाय खूप गार लागतं. सो म्हणून मी घरात घालण्यासाठी आणली, साधी सिंपल. ही 100 रुपयाची आहे. अशी माझी छोटीशी शॉपिंग आहे. कशी वाटली हे नक्की सांगायची. हे बांगड्या 100, आणि हे कानातले 100चे 3, आणि ती चप्पल दाखवते तुम्हाला परत एकदा. ह्यातले कोणते कानातले तुम्हाला जास्त आवडले हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. हे असे ह्यातले नक्की कुठले आवडले हे नक्की सांगायचे. हे 100, हे 100, हे 100, टोटल 300 रुपयाची मी काल शॉपिंग केलेली. कशी वाटली हे नक्की सांगायचं. चला, मी आता भरून ठेवते.
मला आहे ना कानातले घालायला खूप आवडतात. सो मी खूप आणते. मी जिकडं जाईन तिकडं कानातलेच बघत असते. इकडं कानातले तिकडं कानातले, जे आवडले ते उचलून आणते. आणि तुम्हाला माझे कानातलेचं कलेक्शन बघायचं आहे का हे नक्की सांगा, मी तुमच्याशी नक्की शेअर करते. आणि मी त्या दिवशी पण आणले होते ना, ते पण छान आहेत. ते पण आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. हे अशी काय साधी सिंपल. आणि माझी शॉपिंग कशी वाटली नक्की सांगायचं. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.